केसांमध्ये जास्त प्रमाणात तेल झाल्यावर केसांमधला कोंडा वाढतो. मग आता हे तेल केसांमध्ये लावायचं की नाही? नाही लावलं तर केस ड्राय होणार. म्हणजे आपला स्काल्प ड्राय होणार. लावलं तर स्काल्पवर कोंडा जास्त वाढणार, चिकट-चिकट कोंडा, की जो खूप इचिंग होते केसांमध्ये आणि केस तुटून पडतात त्यामुळे. मग ते करायचं काय? वेलकम बॅक टू एपिसोड नंबर 9 ऑफ सीरीज हेअर फॉल. आज आपण बोलणार आहे की हे ऑइलिंग करायचं कसं? कारण आपल्याला लहानपणापासून ह्या अशा कोकोनट ऑइलची सवय असते. की जे केसांमध्ये लाँग लास्टिंग राहतात. हे एकदा लावलं, की केस एकदम चिपचिपीत होतात. मग आता ह्याचं करायचं काय? हे धुतल्यानंतर ठीक आहे. धुतल्यानंतर लावा. एक आठवडाभर बघून सांगा केसांकडे, स्काल्पकडे. स्काल्पवर तुमच्या ड्रायनेस वाढत नाही. मग ड्रायनेस पण वाढवायचा नाही. पण ऑइलिंग करायचंय रोज. त्यांच्यासाठी काय करायचं? मार्केटमध्ये ना अशा पद्धतीने लाईट वेट ऑइल मिळतात. ह्यापैकी कोणतं पण तुम्ही यूज करू शकता. मी सध्या ह्यामधलं एक ऑर्डर केलं आहे. मी अप्लाय करून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईनच नक्की. पण जे कंडिशनर यूज करतात, मुलं असू देत, मुली असू देत, तांबडे केस आहेत त्यांच्यासाठी सांगते. कानापासून खाली एंडपर्यंत लावायचं. ज्यांची लहान केस आहेत, मुलं असतील, मुले असतील, स्काल्पला बिलकुल लावायचं नाही. कारण स्काल्पमध्ये कंडिशनर राहिला तर तो लवकर वॉश होत नाही. मग आता करायचं काय? जर तुम्हाला कंडिशनर लावायचंच आहे, केस जरी लहान असतील तरी, तरी एकतर जास्त लहान असतील तर आठवड्यातून एकदा वापरा. जर थोडेफार मोठे असतील तर एंड्सना वरचेवर लावा आणि वॉश करून टाका. मग बेस्ट वे असा करा, की कंडिशनर आधी वापरा आणि त्याच्यानंतर शॅम्पू करा. तुमचे केस नक्कीच नरिष्ठ राहतील आणि त्यामुळे केसांमध्ये ड्रायनेस वाढणार नाही. त्यामुळे ऑइलिंग करायसाठी आठवड्यातून 2 वेळा तुम्ही केस धुतले पाहिजे. तर तुमच्या केसांमध्ये योग्य प्रमाणात ऑइल पण राहील आणि त्याचसोबत तुमची स्काल्प ड्राय पण होणार नाही.